नमस्कार, मी डॉक्टर विनया पाटील हॅलो डॉक्टरच्या या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून। प्रेक्षक हो, काही वाक्य अशी असतात जी आपण सगळ्यांनी ऐकलेली असतात, जसे की आमच्या काळी असे काही नव्हते। हेच वाक्य काही दिवसांपूर्वी मी एका आजींच्या तोंडून ऐकले। आजी असं म्हणत होत्या की आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली माणसं, घरात 35 ते 40 जण होती, हाताला खंडीभर काम होतं, दुष्काळ होता। अशा परिस्थितीतही आमच्या बाळणपणासाठी आम्हाला डॉक्टर लागला नाही। तर एकीकडे आजकालच्या मुली पैसा आहे, ऐशो आराम आहे, हाकेला डॉक्टर आहेत, तरी सुद्धा यांना त्रास तो असतोच। प्रेक्षक हो, आजींचं वाक्य हे टोचणारं जरी होतं तरी ते सूचक होतं, कारण ऐहिक वस्तूंच्या सुख उपभोगाच्या मागे लागताना बऱ्याच वेळेला आपल्याकडून नैसर्गिक सुख किंवा आरोग्य हे राहूनच जातं। यातीलच एक नैसर्गिक सुखाचं उदाहरण म्हणजे अपत्य प्राप्तीचं। खरं सध्याची जी वाढती धावती जीवनशैली झालेली आहे त्यामुळे अपत्य प्राप्तीमध्ये त्रास होतोय आणि वंध्यत्व ही वाढत जाणारी समस्या झाली आहे। हे वंध्यत्व नुसतं स्त्रीचं नसून पुरुषांचंही वाढलेलं आहे। यामागे नक्की कारण काय, हे मनात तुमच्याही मनात प्रश्न येत असतील, याच्यावर उपाय कुठले आहे, या सगळ्या प्रश्नांवर आज आपण उहापोह करणार आहेत। त्यासाठीच आपण आजचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेदीय उपचार। यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर आबासाहेब रणदिवे। नमस्कार डॉक्टर, हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांचा परिचय असा आहे की हे विश्वरंग आयुर्वेदीय चिकित्सालयाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत। गेल्या 10 वर्षापासून ते आयुर्वेदीय चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। स्त्री पुरुष वंध्यत्व व लैंगिक समस्या यावर ते विशेष उपचार पद्धती त्यांच्याकडे आहे। आतापर्यंत 11,000हून अधिक मुलामुलींची उंची वाढवण्यात त्यांना यश मिळाले आहे। संधिवात, आमवात, मणक्यांचे आजार यासारख्या हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार डॉक्टरांनी केले आहेत। पंढरपूर येथील विशेष म्हणजे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर महिन्याच्या 15 दिवसानंतर येणाऱ्या एकादशीला डॉक्टर मोफत रुग्ण सेवा उपलब्ध करून देतात। यासोबतच मुंबई, पुणे आणि सोलापूर इथे डॉक्टरांचे क्लिनिक आहे आणि ते आयुर्वेद तिथे उपचार देतात। त्यामुळे डॉक्टरांची आपल्याला माहिती मिळालीच आहे। डॉक्टरांचा विशेष हातखंडा आहे तो म्हणजे आजच्या विषयात म्हणजे स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेदीय उपचार। या विषयाविषयी तुमच्या मनात प्रश्न येत असतील, तुमच्या मनातील प्रश्न आणि आमच्या तज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर, ते असे आहेत 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असे 24908050 24988050। कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा, पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी नम्र विनंती अशी की फोन करताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल। याशिवाय आपला प्रश्न विचारताना कृपया तो सलग विचारावा। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत। डॉक्टर, आपण वंध्यत्व याविषयी आज आपण चर्चा करणार आहे, पण मुळातच सगळ्यांनाच बऱ्याच जणांना वंध्यत्व म्हणजे काय हे माहित नसतं, तर त्याविषयी सुरुवातीला प्रामुख्याने ज्या स्त्रियांना मूल होत नाही त्यांच्या बाबतीत वंध्यत्व हा शब्द प्रयोग केला जातो आणि ज्या पुरुषापासून त्यांच्या पत्नीस गर्भधारणा होत नाही अशा पुरुषांना पुरुष नपुसकत्व हा शब्द प्रयोग वापरला जातो। परंतु हल्ली जर बोली भाषेत जर आपण पाहिलं तर पुरुषांच्या बाबतीत ही वंध्यत्व हा शब्द प्रयोग केला जातो। म्हणून आजच्या हा जो विषय आहे आपले याच्यामध्ये आपण पुरुष नपुसकत्व हा शब्द प्रयोग करण्याऐवजी स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद हा विषय घेतला आहे। वंध्यत्वाची जर व्याख्येचा विचार केला तर
जगामध्ये अनेक वैद्यकीय शास्त्र आहेत आणि प्रत्येकाने जवळपास वंध्यत्वाची जवळपास सारखीच व्याख्या सांगितलेली आहे. एखादं जर विवाहित जोडपं असेल आणि त्यांनी कोणत्याही गर्भप्रतिबंधक साधनांचा वापर न करता लग्न होऊन 1 वर्ष झालं आणि तरीही त्यांना मूलबाळ होत नसेल तर त्या अशा जोडप्यास वंध्यत्व प्राप्त झाले असे समजावे. निसर्गतः अशा वेळी त्यांना गर्भधारणा होत नाही असे लक्षात आल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर औषधी उपचार घेणं गरजेचं ठरतं. वंध्यत्वाच्या बाबतीत पुरुषांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर क्लैब्य आणि नपुसकत्व ह्या 2 शब्दांचा अर्थ जाणून घेणं म्हणजे काय आपल्याला डॉक्टर? तर क्लैब्य आणि नपुसकत्व हे पुरुष वंध्यत्वातले 2 प्रकार आहेत. क्लैब्य म्हणजे काय तर एखादा पुरुष त्याच्या एखाद्या स्त्री बरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असतो अशा पुरुषांना क्लैब्य असे म्हणतात. क्लैब्याचे 2 प्रकार वर्णन केलेले आहेत शास्त्रामध्ये. एक क्लैब्य आहे ते जन्मजात क्लैब्य असतं म्हणजे जन्मापासून त्याच्यामध्ये क्लैब्य आले असतं आणि दुसरं जे क्लैब्य असतं ते जन्मानंतर उत्पन्न झालेले क्लैब्य असते. जे जन्मजात क्लैब्य आहे ते औषधानेही नीट होण्याचे चान्सेस खूप कमी असतात, परंतु जन्मानंतर जे क्लैब्य उत्पन्न झालेले आहे ते मात्र औषधानंतर आपण सहजासहजी दुरुस्त करू शकतो. आजकाल बरीच मुलं असतात की ज्यांना स्त्रियांविषयी आकर्षण कमी झाले असते किंवा इच्छेचा अभाव असतो. अशा पुरुषांमध्ये जर नंतर क्लैब्य उत्पन्न झालं तर ते आपण नीट करू शकतो. नपुसकत्व म्हणजे काय तर एखादा पुरुष स्त्री बरोबर शारीरिक संबंध ठेवू शकतो, परंतु अशा पुरुषापासून त्या स्त्रीस मूल उत्पन्न होत नाही, त्यांना नपुसकत्व असे म्हटले जाते. नक्कीच, खूप छान डॉक्टर तुम्ही समजून सांगितलं की त्याच्यामध्ये काय काय प्रकार पडतात तेही आपल्याला कळाले. म्हणून डॉक्टर गर्भधारणा होणं हे खूप गरजेचं असतं आणि ही गर्भधारणा होण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात, त्या कुठल्या असतात? प्रामुख्याने जर मानवी शरीरात जर आपण नीट विचार केला तर गर्भासाठी 4 गोष्टींची आवश्यकता असते. सर्वप्रथम गर्भ ज्या ठिकाणी धारण होणार आहे ते गर्भाशय खूप महत्वाचे असते. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज. तिसरा जो महत्वाचा घटक आहे तो स्त्रियांमध्ये येणारी मासिक पाळी आणि चौथा जो आहे तो गर्भजल. ह्या 4 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असतात गर्भधारणेसाठी. आपण जर निसर्गात पाहिलं तर एखादं रोपटं उगवण्यासाठी ही 4 गोष्टींचीच आवश्यकता असते. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुपीक जमीन आवश्यक असते, दुसरे उत्कृष्ट बियाणे, भरपूर प्रमाणात पाणी आणि योग्य हवामान म्हणजे जसं की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे जे ऋतू असतात त्याबद्दल. आता आपण जर निसर्गातल्या गोष्टींचा आणि आपल्या मानवी शरीरातल्या गोष्टींचा जर साधर्म्याचा जर विचार केला तर असं लक्षात येईल की एखादं रोपटं उगवून येण्यासाठी खूप चांगल्या जमिनीची किंवा कसदार जमिनीची आवश्यकता असते. त्याप्रमाणे एखाद्या स्त्रीमध्ये गर्भधारणा राहण्यासाठी सुद्धा जमिनीप्रमाणेच स्त्रियांच्या शरीरामध्ये गर्भाशय आहे ते योग्य, सदृढ आणि निरोगी असणं गरजेचं असतं. दुसरा जो घटक आहे की एखादं रोपटं उगवण्यासाठी चांगल्या बियाची गरज असते. त्याप्रमाणे पुरुष आणि स्त्री बीज हे सगळ्यात महत्त्वाचं काम करतं. म्हणजे जसं की तिकडे बी आहे तसंच स्त्री पुरुषामध्ये स्त्री बीज आणि पुरुष बीज. तिसरा महत्त्वाचा घटक असा राहतो की हवामान. निसर्गात जर पाहिलं तर एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये गहू, ज्वारी असे पिकं येत असतात. त्या पद्धतीने सुद्धा स्त्रियामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक महिन्याला दर महिन्याला मासिक पाळी येत असते आणि ही पाळी खूप महत्त्वाची असते. आणि चौथा जो घटक आहे तो पाणी. म्हणजे एखाद्या पीक जर चांगलं वाढी होण्यासाठी त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. आणि गर्भधारणा जेव्हा शरीरामध्ये स्त्रीच्या राहत असते तेव्हा गर्भजल तयार होत असते आणि गर्भ नाभीनाडीद्वारे त्याचं पोषण होत असतं. तर हे 4 घटक खूप महत्त्वाचे असतात. याच्यात जो आता 2 गोष्टी आपण पाहिल्या की स्त्री बीज आणि पुरुष बीज. तर स्त्री बीज म्हणजे आर्तव. आर्तव म्हणजे काय तर जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येत असते आणि मासिक पाळीनंतर एक साधारण पहिले 4 दिवस जे काही रक्तस्राव होत असतो त्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा संस्कृत शब्दामध्ये आर्तव असे म्हटले जाते. तर ह्या आर्तवाची काही लक्षणं सांगितली. म्हणजे ते प्राकृत आर्तव असणं कुठल्याही स्त्रीला म्हणजे गर्भधारणेसाठी गरजेचं असतं. जे आर्तव येणार आहे त्याचा जो रक्ताचा रंग आहे तो सश्याच्या रक्ताप्रमाणे शास्त्रात वर्णन केलं. म्हणजे लाल रंगाच्या आणि सश्याच्या रक्ताप्रमाणे असायला पाहिजे. त्या आर्तवा जर एखाद्या कपड्याला जर ते लागलं किंवा चिकटलं तर ते जर धुतलं तर त्याच्यापासून त्या कपड्यावरती डाग राहता कामा नये. पाळीच्या वेळी स्त्रीच्या ओटीपोटात दुखता कामा नये. जर अशी ही जर लक्षणं असतील तर ते आर्तव शुद्ध समजलं जातं. परंतु जेव्हा मासिक पाळी सुरू असते आणि आर्तव जेव्हा येत असतं रक्तामध्ये जर गाठी येत असतील त्या रक्ताला दुर्गंध येत असेल, जर तो कपडा धुतला त्याच्यावरचा डाग जात नसेल किंवा स्त्रियामध्ये जर ओटीपोटात खूप दुखत असेल तर ते आर्तव हे अशुद्ध समजलं जातं आणि मग अशा वेळेस त्या स्त्रियांना औषधाची गरज पडते. पुरुषांच्या बाबतीत म्हणजे स्त्री बीज पहिला पण आर्तव आणि पुरुषांच्या बाबतीत जर पाहिलं तर शुक्राणू किंवा शुक्र. आपण जर मानवी शरीरात जर विचार केला तर रसादी 7 धातूंनी मानवी शरीर बनले असतं. त्यातला सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा घटक असतो म्हणजे शुक्र धातू. आणि हा शुक्र धातू कसा बनतो तर जेव्हा मानव किंवा आपण जेव्हा आहार रसाचं सेवन करतो तेव्हा रसापासून रक्ताची निर्मिती होत असते. रक्तापासून मांस, मांसापासून मेद, मेदापासून अस्थि, नंतर मज्जा, शुक्र असं एकदम क्रमाक्रमाने ह्या गोष्टी घडत असतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये याचं जे एक सिद्धांत सांगितलं तर क्षीरदधी या न्यायानं सांगितलं आहे. क्षीरदधी न्याय म्हणजे काय तर दूध पाहिलं आपण तर त्या दुधापासून तूप बनत असतं, पण त्या दुधापासून सुरुवात
सुरुवातीला दही बनतं, दह्यापासून नंतर ताक, ताकापासून लोणी आणि शेवटी तूप बनतं. आता आयुर्वेद जो सिद्धांत सांगितलेला आहे की जसं की दुधापासून तूप बनतं, तसं आयुर्वेद काय म्हणतं की आहार रसापासून शेवटी क्रमाक्रमाने शुक्र बनत असतं. परंतु आतापर्यंत जर इतर शास्त्र बघितलं तर आयुर्वेदाच्या ह्या सिद्धांताकडे म्हणायचे काहीतरी वेड्यासारखं आयुर्वेद शास्त्र सांगत असते आणि हसायचे, म्हणजे की कसं तरी काहीतरी ह्यात वर्णन केलं. पण गेल्या 2 महिन्यापूर्वीच असा एक शास्त्रज्ञांना शोध लावण्यात यश आलं की बोन मॅरोमध्ये जे आहेत ना तिथं अपक्व शुक्राणू त्यामध्ये सापडलेले आहेत. म्हणजे गेली आयुर्वेद शास्त्राने जर पाहिलं तर 20 सणापूर्वी 2000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की मज्जा धातूपासून शुक्र बनतं. म्हणजे रसापासून रक्तात आपण जो क्रम पाहिला की मज्जापासून शुक्र बनतं. मज्जा धातू म्हणजे बोन मॅरो. आणि आज त्यांना इतक्या वर्षानंतर समजलं की मज्जेपासून म्हणजे त्या बोन मॅरोमध्ये शुक्राणू सापडले, म्हणजे त्याची जी उत्पत्ती आहे ती अपक्व शुक्राणू त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे इतक्या खूप वर्षानंतर हा शोध. म्हणजे आयुर्वेदातले जे ऋषीमुनी होते ते किती हुशार होते त्याचा आपल्याला प्रत्येल. आणि आयुर्वेद सिद्धांतावर आयुर्वेद तज्ञांचा सगळ्या विश्वास असतो. आणि आज आपण त्या सिद्धांतानुसारच कितीतरी जे रुग्ण असतात ज्यांच्यामध्ये शुक्राणूंची उत्पत्ती नाहीये, म्हणजे ज्यांचे काउंट 0 आहेत किंवा शुक्राणू संख्या खूप कमी आहे, या सिद्धांतानुसार आपण मज्जा धातूवरती म्हणजे ॲलोपॅथी त्या बोन मॅरोवरती काम करून कितीतरी रुग्णांमध्ये आपण यशस्वी उपचार दिले. शुक्र हा जर धातू पाहिलं तर तो शीत गुणाचा असतो, तो एकदम थंड असा असतो. त्याचा जर वर्ण पाहिला तर श्वेतवर्णी म्हणजे पांढरा रंग असतो. त्याचा वास पाहिला तर मधाप्रमाणे गंध असतो आणि मधुर वर्णाचा असा हा शुक्र धातूचे वर्णन केले. आपण जर एखाद्या पुरुषाचं शरीर पूर्णतः फाडलं तरी पण आपल्याला कुठेही ते शुक्र धातू दिसणार नाहीये. परंतु ज्यावेळी स्त्री पुरुष एकत्र येतात आणि पुरुषाला स्त्रीविषयी हर्ष उत्पन्न होतो तेव्हा संपूर्ण शरीरातील जे शुक्र आहे ते त्याच्या वृषणामध्ये म्हणजे अंडाशयामध्ये एकत्र होऊन पुरुष जननेंद्रियामार्फत ते बाहेर पडत असतं. असा हा शुक्र धातू ज्याच्या शरीरामध्ये भरपूर आहे. असे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये यश, उत्साह, हुरूप, धैर्य, सहनशक्ती, निर्णय क्षमता हे भरपूर प्रमाणात असतात. आणि ज्या पुरुषांमध्ये शुक्र धातूचे किंवा शुक्राणूंचे प्रमाण कमी असतं असे पुरुष हे भित्रे, सतत दुःखी असलेले, एखादी निर्णय क्षमता कमी असलेले, स्त्रियांची आवड नसलेले किंवा स्त्रियांना न आवडणारे अशा प्रकारचे आढळून येतात. डॉक्टर खूप छान सांगितलं तुम्ही. नक्कीच आपल्या जेव्हा मनातल्या काही शंका असतात त्या डॉक्टरांकडे जाऊन विचारण्याची गरज असेल. मानसिक आरोग्य, अनारोग्य असेल ते सुद्धा वंध्यत्वाचं लक्षण असू शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. लक्ष्मण पाटील आपल्याशी बोलतायत पंढरपूर इथून. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. बोला. हा लग्नाला 1-2.5 वर्ष झालेत मॅडम. हा लक्ष्मण पाटील बोलतोय पंढरपूर. हा अजून काही दवाखान्यात काही मी केलेलं नाही कुठं चेकिंग. बरं, आपलं वय किती आहे लक्ष्मणजी? वय 29 आहे आता. काय विचारायचं सर तुम्हाला प्रश्न? ठीक आहे, धन्यवाद. आता या दोघांनीही म्हणजे यांच्या लग्नाला 2.5 वर्ष झाली. आपण त्याचा वंध्यत्वाच्या व्याख्येमध्ये हे बसतात. मी गेली 2.5 वर्ष झालं तरीही यांनी अजून कोणतीही तपासणी केली नाही किंवा यांना गर्भधारणा झाली. तर यांनी सुरुवातीला यांचे शुक्राणू आणि स्त्रीचे जे आहे की त्यांची काही तपासण्या हे करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच औषधोपचार करणं गरजेचं राहील. कारण त्याच्याशिवाय असं सांगता येणार नाही की नेमकं कोणते उपचार करायला हवेत. तर त्यासाठी त्यांनी शुक्राणू तपासून घेणं गरजेचं पडेल. अगदीच बरोबर. तुमच्याकडे डॉक्टर ते उपचारही घेतील किंवा आपण म्हणू शकतो की ह्या टेस्ट आरोग्य दृष्ट्या आपल्या आयुर्वेदीय दृष्ट्या चेक करणं खूप गरजेचं असतं. डॉक्टर, एक थोडासा वेगळा प्रश्न असा मी तुम्हाला विचारते की पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रियांना असा त्रास इतका नव्हता, आजकाल वाढत जाताना दिसतोय, पण पूर्वीच्या काळी स्त्रियांना जेव्हा असा त्रास असायचा तेव्हा त्यांच्या घरातून सासू किंवा मोठ्या कोणी स्त्रिया असतील त्यांच्याकडून बऱ्याच वेळा टोचणी सारखे बोल असायचे, अन्याय केला जायचा. आजच्या काळात ही समस्या थोडी कमी असेल, पण तरी तुम्हाला काही असे अनुभव आलेत का की त्यामुळे डिले होतोय, त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतोय? पहिलं पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर एखाद्या स्त्रीला जर मूल होत नाही तिला शारीरिक त्रासही दिला जातो आणि मानसिक त्रासही दिला जात होता. आताच्या काळात थोडासा बदल झालेला आहे, परंतु काही त्रास होत नाही असं नाहीये. पूर्वीच्या काळी पुरुष प्रधान संस्कृती होती. समजा एखाद्या स्त्रीला जर गर्भधारणा होत नसेल तर त्या स्त्रीला औषधी उपचार घेण्यापेक्षा ते पुरुष दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न करणे. एक पुरुष 2-2, 3-3 बायका पूर्वी करत असत, परंतु त्या स्त्रीला उपचार केले जात नव्हते. आताच्या काळात जर पाहिलं तर एखाद्या स्त्रीला जर गर्भधारणा होत नसेल तर तिला औषधी उपचार घेतले जातात. तितकासा फरक पडला, परंतु तिला मानसिक त्रास हा नक्कीच होतो. आपण काही उदाहरणांना आपण ते जाणून घेऊया. साधारणपणे एक 7-8 वर्षापूर्वी माझ्याकडे एक 25 वर्षाची मुलगी म्हणजे तिची आई तिला घेऊन आली होती. विवाहित मुलगी होती तिची, आणि ती जेव्हा आपल्याकडे तेव्हा ती वंध्यत्व ह्या आजाराने त्रस्त होती. 5 वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं आणि तरीही त्या जोडप्यांना मूलबाळ झालेलं नव्हतं. ती शिक्षित होती आणि तिचा जो पती होता तो नोकरदार होता. सुरुवातीला त्यांनी एक 3-4 वर्षे म्हणजे आधुनिक उपचार पद्धतीने उपचार घेतले होते, परंतु त्यांना त्यात म्हणावे असे यश लाभलेले नव्हते. त्याच्यामुळे शेवटी त्यांनी असं ठरलं की आता उपचार बंद करूया.
पूर्वी ते 2-3 वर्ष तिच्या पतीचे तिच्यावर खूप जीवापाड प्रेम होते, परंतु हळूहळू म्हणजे ह्या स्त्रीला मूल होईना असं दिसतात, त्याचे प्रेम हळूहळू हिच्यावरचे कमी झाले, तिला जाणवायला लागले आणि या चिंतेने ती खूप ग्रासली होती आणि जवळपास 7 ते 8 किलोपर्यंत वजन कमी झालेलं होतं. आता तिला प्रश्न असा पडला होता नेमकं असं का घडतं, कारण तिचा ह्याच्यात काहीच दोष नव्हता. मूल न होणे एक निसर्गता गोष्ट आहे आणि तिला आता अशी कुणकुण तिच्या घरात लागायला लागली होती की तिच्या घरी अशी चर्चा होत होती की त्या पुरुषाचं दुसरं लग्न करायचं का. आणि जेव्हा ही तिच्या कानावर आलं त्यानंतर ती खूप म्हणजे काळजीने एकदम कोलमडली होती पूर्णतः. आणि जेव्हा त्या मायलेकी आपल्याला हा प्रश्न सांगत होता तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. खरं तर त्यांचा हा जो पाहता म्हणजे त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहताना मलाही खूप वाईट वाटलं आणि त्या दिवसापासून मी असं ठरवलं की खरंच असं समाजात जर अशा गोष्टी असतील, म्हणजे तिचा पती जर शिकलेला आहे, सुशिक्षित फॅमिली आहे आणि आजच्या काळातही जर स्त्रियांना असा त्रास होत असेल तर आपण एक डॉक्टर म्हणून ह्या विषयात काही करू शकतो का. आणि त्यानंतर आपण या विषयाचा वंध्यत्व ह्या विषयाचा सखोल अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आज आपण जवळपास हजारो स्त्रियांना म्हणजे वंध्यत्वापासून आपण बाहेर काढू शकतो. या विषयावर डॉक्टर थोडक्यात मोकळेपणाने खूप बोलायची गरज आहे आणि जेव्हा आपण त्या स्त्रीला नंतर तिची तपासणी केली आणि असं तिच्या रिपोर्टमध्ये जाणवलं की तिच्यामध्ये ट्यूबल ब्लॉक होता आणि नंतर आपण तिला औषधी उपचार सुरू केले आणि साधारणपणे 7 ते 8 महिन्यामध्ये तिला गर्भधारणा झाली. म्हणजे उत्तर बस्ती नावाची आपली उपचार पद्धती असते ट्यूबल ब्लॉक करण्यासाठी, त्याच्यानंतर तिला 7 ते 8 महिन्यात गर्भधारणा झाली आणि साधारणतः एक 6 महिन्याचा त्याचा मुलगा असताना पुन्हा त्या दोघी मायलेकी माझ्याकडे त्याला दाखवण्यासाठी पण घेऊन आल्या. त्यावेळी त्यांच्या दोघींच्या डोळ्यात अश्रू होते, फक्त फरक पहिला होता की पहिले जे अश्रू होते दुःखाचे होते आणि आताचे जे अश्रू होते ते आनंदाचे अश्रू होते. आणि वैद्याच्या दृष्टीने ही खूप चांगली गोष्ट होती माझ्या दृष्टीने की एक आनंदाश्रू मला पाहायला मिळाले. तर असं म्हणता येईल की आताच्या काळातही म्हणजे खूपसा काही शारीरिक त्रास नाही पण मानसिक त्रास आताच्याही काळात खूप स्त्रियांना जाणवत आहे. नक्कीच तो त्रास जर कमी केला तर लवकर अपत्य प्राप्तीचंही सुख तुम्हालाही मिळू शकतं ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांना. प्रेक्षको, ही माहिती अशीच आपण घेत राहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, कारण या विश्रांतीनंतर आपण ऐकणार आहोत विशेष थंडीसाठी काय काळजी घ्यायची याविषयीची माहिती. प्रेक्षको, तुम्हाला ब्रेकला जाण्याआधी सांगितलं होतं की थंडी सुरू होते आणि त्यावेळी आपण क्रीम हातापायांना किंवा संपूर्ण शरीराला असं लावतो जसं काही शरीर ते क्रीम खाऊन टाकणार आहे, पण आतूनच आपण असा काही आहार घेतला जेणेकरून आपली त्वचा ओलसर राहील. तर त्यासाठी काय कराल, तर काय करायचं, पालक जी असते ती पालक आपल्या जेवणामध्ये वाढवा, ज्याच्यामध्ये फायटोकेमिकल्स असतात. त्या फायटोकेमिकल्समुळे तुमची त्वचा ही आतून ओली राहण्यास मदत होईल. प्रेक्षको, आपण जी माहिती घेतोय पण यासोबतच वंध्यत्वाविषयी आपण माहिती घेतोय आणि त्याच्यामध्ये आहार काय असावा, त्याची कारणं कुठली, याच्यावर आपण चर्चा करतोय. डॉक्टर, सर्वप्रथम मला तुम्हाला आता असं विचारायचं आहे, कारण आपण स्त्री वंध्यत्वाविषयी बोलतोय आणि तिथे पीसीओडी हा एक असा आजार आहे की सगळ्यांनाच माहिती आहे, नाव तरी माहिती आहे. ह्या पीसीओडी आजाराचा आणि वंध्यत्वाचं काय संबंध आहे? पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. आता जर पाहिलं की समजा 100 रुग्ण आमच्याकडे स्त्रीवंध्यताचे आलेले असेल तर त्याच्यात जवळपास 50 ते 60 रुग्णांमध्ये पीसीओडी हे लक्षण आढळून येतं. पीसीओडी म्हणजे काय, तर गर्भाशयापासून म्हणजे ओव्हरीपासून जेव्हा स्त्रीबीज निघत असतं त्याची योग्य प्रमाणात वाढ न होणे आणि त्याच्यानंतर योग्य वाढ न झाल्यानंतर ते योग्य फुटत नाही, योग्य वेळी ते फुटणं गरजेचं. साधारणपणे स्त्रियांमध्ये 12 ते 20व्या दिवसामध्ये ते स्त्रीबीज फुटणं गरजेचं असतं आणि जेव्हा ते फुटत नाही त्याच्यापासून तेव्हा सिस्ट तयार होतं आणि तेव्हा पीसीओडीची निर्मिती होते. मग आता हे पीसीओडी उत्पन्न का होतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर मासिक पाळीच्या वेळी जर पाहिलं तर आपण त्या स्त्रियांनी विश्रांती घेणं गरजेचं असतं, कारण आता त्या स्त्रीच्या पाळीच्या मार्गाद्वारे रक्त जात असतं, म्हणजे याचा अर्थ ती व्रणिता म्हणजे जखमी असते. तर अशा वेळेस त्या स्त्रीने म्हणजे कष्टाची कामे करणे आहेत, व्यायाम करणे, 2 व्हीलरवरून खूप प्रवास करणे किंवा दगदग करणे किंवा अशा वेळेस मैथुन कर्म करणे इत्यादी गोष्टी टाळणं खूप गरजेचं असतं. परंतु तिच्याकडून जर या गोष्टी झाल्या तर तिची जी मासिक पाळी आहे ना ती इरेग्युलर म्हणजे अनियमित व्हायला लागते. कधी कधी ती 10-15 दिवसांनी येते तर कधी उशिरा यावी लागते आणि त्याच्यामुळे तिच्यामध्ये पीसीओडी हे उत्पन्न झालेलं आढळून येतं. ज्या स्त्रियांमध्ये पीसीओडी होत असतं अशा स्त्रियांचा हळूहळू वजन वाढायला सुरुवात होते. अशा स्त्रियांच्या हनुवटीवर जर पाहिलं आपण तर छोटेसे केस उत्पन्न होतात, म्हणजे ही त्या स्त्रियांमध्ये लक्षणं प्रामुख्याने जाणवतात. आणि अशा स्त्रिया चिडचिडेपणा खूप वाढायला लागतो. म्हणजे आपण जर साध्या उदाहरण पाहिलं की समजा एखाद्या स्त्रीचा जर पती जर एकदम शांत स्वभावाचा असेल तर या स्त्रियांना त्यांच्यावरती रागावायला होतं, म्हणजे त्यांच्यावरती ओरडतात पतीवरती. आणि ज्या स्त्रियांचा पती खूप रागीट आहे अशा बाबतीत मात्र या स्त्रियांना रडायला होतं. म्हणजे एकच व्यक्ती आहे परंतु समोरच्या व्यक्तीनुसार त्यांच्यामध्ये बदल दिसायला होतात. म्हणजे पीसीओडी मध्ये ही आपल्याला लक्षणं जाणवायला लागतात. पीसीओडी स्त्रियांच्या बाबतीत जर उपचाराचा जर विचार केला तर आधुनिक वैद्यक शास्त्रात जर आपण पाहिलं तर अनेक स्त्रियांमध्ये जेव्हा त्या स्त्रीचं स्त्रीबीज वाढत नाही तेव्हा वाढण्यासाठी काही औषधं किंवा इंजेक्शन दिली जातात. नंतर ते जर फुटत नसेल तर त्यासाठी इंजेक्शन दिलं जातं किंवा एखाद्या स्त्रीला जर इरेग्युलर पाळी होत असेल तर त्यासाठी तिला औषधोपचार म्हणून इंजेक्शन देतं. पण तेवढ्या महिन्यापुरतं फक्त हे रेग्युलर झालेलं असतं, परंतु पुढचा महिना जर पाहिला तर पुन्हा हीच स्थिती असते
आणि पुन्हा तिची इरेग्युलर मासिक पाळी आपल्याला जाणवते. आयुर्वेद शास्त्रामध्ये मात्र याचा खूप सखोल आणि खूप डीपली विचार केलाय. समजा आपण एखाद्या शेतामध्ये किंवा एखादा ऑफिसमध्ये एखादा व्यक्ती काम करत डॉक्टर, आहे. मी तुम्हाला मध्ये थांबवते, मला ऐकायचं त्याच्या मागे कारण काय, पण आपल्याला एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. आपल्या सोबत आहेत बाबूराव चव्हाण, सोलापूर इथून बोलतायत. नमस्कार बाबूरावजी. हा नमस्कार. बोला. हा. माझ्या मुलीचं 5 वर्ष झाले लग्न होऊन, हा, बोला. पण मुलासाठी प्रयत्न आम्ही करतोय. बोला, आपला प्रश्न हॅलो. सलग विचारा. हो हो, ते केससाठी ते उपचारासाठी विचारायचे ना. त्यांच्यासाठी काही तपासण्या केलेल्या आहेत? हो, ते थायरॉइड साठी एक डॉक्टरनं गोळ्या दिलेले होते. हा. त्याच्यात काय अजून फरक पडलेला नाही आणि त्याचे काय उपयोग बी झालेला नाही अजून. ठीक आहे. त्यांचं वजन किती आहे? वजन 65 किलो आहे. 65 किलो आहे. आता वय किती आहे? वय 23 आहे. ठीक आहे, चालेल. फोन ठेवला तर चालेल. धन्यवाद. काय सांगाल? आता बऱ्याच स्त्रियांमध्ये जेव्हा थायरॉइडचा आजार उत्पन्न होतो तेव्हा वंध्यत्व हे आढळून येतं. आणि ॲलोपॅथी उपचारामध्ये जर पाहिलं तर अनेक स्त्रिया असतात की त्यांच्यासाठी उपचार केले जातात, त्यामुळे थायरॉइड नॉर्मल होतं, परंतु त्याच्यामुळे गर्भधारणा होत नाही. तर आता यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मी एक साधंसं एक उदाहरण त्यांना देऊ इच्छितो. की साधारणतः 4 वर्षापूर्वी माझ्याकडे एक 23 वर्ष वयाची स्त्री रुग्ण आली होती आणि ती थायरॉइड या आजाराने त्रस्त होती. गेली 6 वर्षे तिला थायरॉइड होते आणि तिच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती, परंतु त्यांना गर्भधारणा झालेली नव्हती. तिला म्हणजे वयाच्या 16 वर्षापासून जेव्हा थायरॉइड होतं तेव्हा ती उपचार घेत होती, त्यामुळे तिचं थायरॉइड एकदम नॉर्मल होतं, परंतु तिला गर्भधारणा मात्र होत नव्हती. कारण का त्या थायरॉइड जरी शरीरात ते रिपोर्ट नॉर्मल आले तर त्याचे जे शरीरावर दुष्परिणाम आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना वंध्यत्व प्राप्त झाले असते. मग त्या स्त्रीमध्ये जेव्हा आपण आयुर्वेदिक उपचार पद्धतीने सुरुवात केली तेव्हा तिच्यामध्ये सुरुवातीला आपण वमन नावाची ट्रीटमेंट केली. कारण का थायरॉइडमध्ये प्रामुख्याने कफ हा नावा जो आजार असतो, कफवृद्धी झालेली असते. आता त्यांचं या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं त्या मुलीचं किंवा त्या स्त्रीचं वजन वाढलेलं आहे, तर कफवृद्धी खूप झाली असते. अशा स्त्रियांमध्ये जर वमन नावाचा उपचार केला तर या स्त्रियांना खूप लवकर अपत्य प्राप्ती होते. ती जी माझ्याकडे रुग्ण आले त्याच्या सुरुवातीला वमन दिलं आणि त्याच्यानंतर आपण तिला बस्ती नावाची ट्रीटमेंट केली आणि दुसऱ्या महिन्यात तिला आपण जेव्हा चान्स घेण्यास सांगितलं तेव्हा फक्त 2 महिन्यात तिला गर्भधारणा झाली. म्हणजे गेले 3 ते 4 वर्ष ती या आजाराने त्रस्त होती आणि तिने सर्व उपचार करून पाहिले होते, परंतु थायरॉइड काही जात नव्हतं आणि तिला गर्भधारणा झाली आणि तिचं थायरॉइड आयुष्यातून कायमचं गेलं. तर या रुग्णांच्या बाबतीत ही जर आपण वमन नावाची ट्रीटमेंट केली, प्राणायाम केले, तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला आढळून येईल. नक्कीच, खूप छान. डॉक्टर, पीसीओडी विषयी आपण सांगत होतात, काय म्हणा? हा, जर पीसीओडीच्या बाबतीत की आधुनिक उपचार म्हणजे पाहिलं आपण की इंजेक्शन ही दिलं जातं. पण समजा आता एखादा व्यक्ती काम करत असेल आणि त्या व्यक्तीने समजा स्वतः काम करणं बंद केलं आणि हाताखाली 4 कामगार ठेवले, परंतु काही दिवसांनी त्याने ते कामगार काढले आणि स्वतः काम करण्याचा प्रयत्न केला, तर पूर्वीप्रमाणे त्याला काम होत नाहीये. पीसीओडीच्या बाबतीत असंच होतं की ज्या स्त्रियांची मासिक पाळी 1.5 महिन्याने येत असते, परंतु त्या औषधी उपचारानंतर म्हणजे आधुनिक शास्त्राच्या इंजेक्शनवर घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना पाळी यायला सुरुवात होते. परंतु जेव्हा काही दिवसानंतर 2-3 वर्षांच्या थकतात आणि नंतर औषधोपचार बंद करतात, तेव्हा असं जाणवतं की पूर्वी औषधोपचार सुरू करण्यापूर्वी 1.5 महिन्याला येणारी मासिक पाळी आता 4-6 महिने सुद्धा येत नाही. म्हणजे शरीराची जी नैसर्गिक क्रिया आहे त्याच्यात जर आपण डिस्टर्ब केला तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अजून जास्त त्रास व्हायला सुरुवात होते. तर आयुर्वेद शास्त्रामध्ये याच्यावरती खूप चांगले उपचार आहेत. आयुर्वेद शास्त्रात हे जे पीसीओडी आहे याच्यामध्ये प्रामुख्याने वात दोषाचं प्राबल्य असते आणि बस्ती नावाची जर ट्रीटमेंट केली तर शेकडो स्त्रियांचं पीसीओडी सहजासहजी घालवता येतं आणि ज्यांना 10-10, 5-5 वर्ष मुलं नाहीत अशा स्त्रियांना 4 ते 6 महिन्यात अपत्यप्राप्ती होऊ शकते. अगदी छान. आपल्याला एक पुढचा फोन आलेला आहे. राणी जगदाळे आपल्याशी बोलतात पुणे इथून. नमस्कार. हॅलो, बोला. हा, बोला. माझे ना पेशवीला त्रास सांगितलेला आहे, सोनोग्राफी केलेली आहे. काय त्रास सांगितला? गाठी सांगितलेल्या आहेत, म्हणजे 2 अशा पाण्याच्या गाठी सांगितलेल्या आहेत आणि म्हणजे सोनोग्राफी केलेली आहे ना. किती MM गाठी आहेत त्या? किती MM गाठी आहेत? ते MM नाही सांगितल्या, फक्त 2 सांगितलेले आहेत गाठी आणि असं लाल पण अंगावरचं जात आणि पांढरं पण जात ना. वय किती आहे तुमचं? 37 वर्ष. मुलं वगैरे झाली नाही? हो, 2 आहेत. 2 मुलं आहेत. कॉलेजला आहेत मुलं. ठीक आहे. हो, मग पेशवीचा त्रास आहे ना, मग त्याच्यासाठी म्हणजे पाळीच्या वेळेस काही त्रास होतो? पाळीचं खूप वटी दुखते आणि चमका निघतात, पोट दुखतं, अंग बाहेर येतं, असा त्रास. चालेल, ठीक आहे.
फोन ठेवला चालेल. थोडासा वेगळा प्रश्न आहे आता आपला, हा वंध्यत्वाशी related अगदी नाहीये. वेगळा हा, आहे. परंतु आता यांनी शेवटला बोलताना सांगितलं की पाळीच्या वेळी ते अंग बाहेर अंग येतं. बाहेर तर ही जरा पुढे गेलेला आजार आहे. जर ती आता त्यांनी गाठीचं त्यांना प्रमाण माहित नाही, परंतु जर एक 4-5 MM पर्यंत त्या गाठी असतील तर आयुर्वेदातील उत्तर बस्ती नावाच्या पोषण त्या पूर्णपणे जाऊ शकतात, किंवा काही कांचनार गुळगुळ सारखे काही औषधी गोळ्या आहेत त्याच्यापासूनही ते कमी होऊ शकतं. पण जर त्यांचं जर गर्भाशय खूप बाहेर येत असेल तर कदाचित ते काढून टाकणंही गरजेचं पडेल. नक्कीच. डॉक्टर, ट्युबल ब्लॉक हा एक असा आपल्याला आजार दिसतो किंवा डिसीज म्हणता येईल की ज्याच्यामुळे पुढे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही आणि त्यामुळे वंध्यत्वाची आपल्याला समस्याही जास्त होताना दिसतात. तर याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? ट्युबल ब्लॉक म्हणजे काय होतं की ओव्हरीमध्ये जे स्त्रीबीज तयार होत असतं ते गर्भाशयापर्यंत जर वाहून नेण्याचं जे काम असतं ना ते फॉलोपियन ट्यूबद्वारे म्हणजे गर्भाशय नलिकाद्वारे होत असतं. तर त्याची जर आपण गर्भाशय नलिकेची जर जाडी पाहिली तर पेनाच्या टोकाप्रमाणे एकदम लहानशी अशी तिची जाडी असते. आणि जेव्हा स्त्रिया आता जर पाहिलं तर आहार जर पाहिला आपण सर्व आता ज्या तरुण मुलींचा किंवा तर विकृत आहार सेवन करतो म्हणजे विरुद्ध आहार किंवा सतत काहीतरी खात राहणं, तर यामुळे काय होतं तर शरीरामध्ये एक आमदोषाची निर्मिती होते. यासोबतच तिथं कफ वाढलेला असतो. आणि दुसऱ्या बाजूला पाहिजे तर अशा स्त्रियांमध्ये जेव्हा वातवृद्धी होतो तेव्हा ते गर्भाशय नलिका आहे ना ती वृक्ष बनते आणि कडक बनते. शरीरामध्ये तयार झालेला हा जो आम आहे किंवा तो चिकट जो पदार्थ आहे त्या कमी जाडीच्या अशा या ट्यूबमध्ये तो हातमध्ये चिकटला जातो आणि त्यामुळे ट्यूब एका बाजू किंवा दोन्ही बाजूच्या ट्यूब पूर्णपणे बंद होतात आणि अशा स्त्रियांमध्ये ट्यूबल ब्लॉक होतो. तर अर्वाचीन शास्त्रामध्ये पाहिलं तर फक्त त्याला ऑपरेशन हाच उपचार सांगितलेला आहे आणि अनेक स्त्रियांमध्ये ऑपरेशन नंतर ही ट्यूबल ब्लॉक निघत नाही आणि काही स्त्रियांमध्ये जेव्हा ट्यूबल ब्लॉक निघलेला असतो तेव्हा पुन्हा 1 वर्ष 2 वर्षांनी त्याचं कारण नसल्यानं पुन्हा ट्यूबल ब्लॉक झालेला आढळून येतो. साधारणपणे एक 5 वर्षापूर्वी माझ्याकडे एक 35 वर्ष वयाची स्त्री रुग्ण आलेली होती. ती शिक्षिका होती पेशाने आणि गेली 15 वर्ष झालं होतं तिच्या लग्नाला, परंतु त्यांना अपत्यप्राप्ती झालेली नव्हती. जेव्हा मी तिचे रिपोर्ट्स पाहिले तेव्हा तिच्यामध्ये दोन्ही बाजूच्या ट्यूब ह्या बंद होतात आणि तिला मासिक पाळी ही 2-2, 3-3 महिन्यांनी यायची आणि तिचं जर वजन जर पाहिलं तर 80 किलोपर्यंत वाढलेलं होतं. आणि तसं ही ट्रीटमेंट गेली 15 वर्षे तिला मूल झाल्याने खूपशा त्यांनी ट्रीटमेंट केलेलं होतं, पण त्यांना अपत्यप्राप्ती झाली नव्हती. तसा पाहिलं तर हा थोडासा अवघड पेशंट होता, परंतु जेव्हा ते ट्रीटमेंटसाठी आले आपल्याकडे त्याच्यानंतर आपण सुरुवातीला त्यांना विरेचन नावाची ट्रीटमेंट केली आणि त्यांचं वजन कमी केलं. त्याच्यानंतर त्यांची जी मासिक पाळी होती ती इरेग्युलर होती, त्यासाठी आपण बस्ती नावाचा उपचार केलं. त्याच्यामुळे 3 ते 4 महिन्यामध्ये त्यांची मासिक पाळी 2 महिन्याला येणारी मासिक पाळी प्रत्येक महिन्याला यायला सुरुवात झाली. आता उत्तर बस्ती नावाचं ट्रीटमेंट हे जे आहे त्याच्यामध्ये आपण क्षार तेलानं त्यांच्या गर्भाशयामध्ये डायरेक्ट आपण क्षार तेल सोडलं आणि त्याचा परिणाम असा की साधारणतः 2-3 महिन्यामध्ये त्यांच्या एका बाजूची ट्यूब ओपन झाली आणि पुढे 2 महिने आपण कंटिन्यू असं उत्तर बस्ती केल्या पाळीनंतर आणि त्याच्यानंतर 4 महिन्यानंतर पुढे त्यांची दुसरी ट्यूब ओपन झाली आणि साधारणतः 1 वर्षभरात त्यांना गर्भधारणा झाली आणि त्यांना मूल उत्पत्ती झाली. खरं तर ज्या पेशंटला ट्यूबल ब्लॉक आहे अशासाठी आयुर्वेद शास्त्र एक वरदानच आहे असं म्हटलं नक्कीच ठरेल. कारण जगामध्ये आता जर पाहिलं आपण तर ट्यूबल ब्लॉक वरती यशस्वी अशी उपचार पद्धती नाहीये आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये सहजासहजी ट्यूबल ब्लॉक निघू शकतात. नक्कीच. याविषयी डॉक्टर मला अजून तुमच्याकडून ऐकायचं, पण आपल्याला एक फार लांबून फोन आलेला आहे. लातूरहून बोलतायत आपल्याशी स्वामी महेश. नमस्कार स्वामीजी. हॅलो. नमस्कार मॅडम. हा बोला. मी लातूरून बोलतोय सर. हा बोला. सर लग्न होऊन 2 ते 2.5 वर्ष झाले मूल होत नाही सर. हा, काही तपासण्या केल्या आहेत? सर केल्यात ना, तपासण्या केल्यात. त्याच्यामध्ये काही डॉक्टरांनी दोष सांगितलेले आहेत? म्हणजे इंद्रियामध्ये शिथिलता येत नाही सर आणि संबंधामध्ये संबंध होत नाहीत. संबंध होतच नाही. हा प्रॉब्लेम तुम्हाला कधीपासून जाणवतो? साधारण सर 2 महिन्यापासून. त्याच्या अगोदर हा दोष होता? नव्हता सर त्याच्या अगोदर. पण तरी त्यापूर्वी गर्भधारणा झालेली नाहीये? ठीक आहे. नाही सर. ठीक आहे स्वामी, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे. पुरुष वंध्यत्वाविषयीचा इतका मोकळेपणाने प्रश्न विचारला, तर सर्वप्रथम तुमचे आभार की एवढा छान प्रश्न आमच्या समोर मांडला. पण आता घेणार एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ही जी वनस्पती आपण पाहतोय ती पीपल किंवा पिंपळ नावाची वनस्पती आहे. आयुर्वेदामध्ये पंचवल्कल नावाच्या 5 वनस्पती सांगितलेल्या आहेत. वट, उदुंबर, अश्वत्थ, प्लक्ष आणि पारिश. तर त्यातल्या पिंपळाचे गुणधर्म आपण आता बघतोय. पिंपळाचं एक पान खाणं म्हणजे पाव किलो गाईचं तूप खाण्यासारखं आहे. इतका ह्याच्यात पौष्टिकपणा आहे. जी मुलं बोलताना अडखळतात, जी माणसं बोलताना अडखळतात,
वेगवेगळ्या गोष्टी कुठं ठेवल्यात हे जेव्हा लक्षात येत नाही आणि स्मृती कमी झालेली असते, पॉवर ऑफ रिकलेक्शन कमी झालेली असते, अशा मुलांच्या बाबतीत किंवा माणसांच्या बाबतीत या पानाची पत्रावळ तयार करायची आणि त्यावरती गरम गरम आमटी, भात आणि गाईचं तूप घ्यायचं. असं साधारण 5 ते 10 रविवार केलं गेलं तर ती मुलं उत्तम पद्धतीने बोलायला लागतात आणि स्मृतीचं वर्धन होतं असं लक्षात येतं. याच्याबरोबरीनंच पिंपळाची जी फळं आहेत ती मधुमेहासाठी खूप उपयोगी आहेत. मधुमेहातला गढूळपणा जो आहे लघवीचा तो याने उत्तम पद्धतीने कमी येतो आणि दात दाढा खराब होणं, मज्जातंतूंच्यावरती झालेला परिणाम या गोष्टीसाठी ही फळं जी आहे ती अत्यंत गुणकारी आहे. साधारण 1 ते 3 ग्रॅम एवढं चूर्ण त्यांचं पोटात घ्यायचं असतं. या पिंपळाला एक लाख नावाची गोष्ट येते. तर तो एक किडा असतो की जो ह्या वनस्पतीवरती बसतो आणि तिथली रसधार गोठल्यानंतर त्याच्या पोटामध्ये तो मरून जातो आणि मग त्याचं कवच तेवढं या वनस्पतीवरती शिल्लक राहतं. त्याला पिंपळाची लाख असं म्हणतात. या पिंपळाच्या लाखेचं चूर्ण नवरात्रीच्या काळामध्ये अळीवावरती जर घेतलं गेलं तर उत्तम पद्धतीने माणसाची उंची वाढते वय वर्ष 18 पर्यंत. तर लहान मुलामुलींना हा प्रयोग करण्यासारखा आहे. ज्यांच्यात अनुवंशिकता आहे अशा लोकांना सुद्धा याचा उत्तम उपयोग होतो. पिंपळाच्या सालीमध्ये सूक्ष्म प्रमाणामध्ये पारा असतो असंही म्हटलं जातं. तर ह्या पिंपळाच्या सालीचा काढा जर पोटात घेतला गेला तर स्त्रियांचे अनेक त्रास जे त्यांच्या रजप्रवृत्तीशी संबंधित आहेत ते बरे होतात. याच्याबरोबर आणखी याचा महत्त्वाचा उपयोग सांगायचा झाला तर पानांचं चूर्ण करून जर पोटामध्ये घेतलं किंवा त्याचं सिद्ध तूप वैद्याच्याकडे जर तयार करून घेतलं तर इपिलेप्सी किंवा फेफरं येणं, ज्याला मिरगीचा झटका म्हटला जातो, हे कन्व्हर्जनचे अटॅक यांनी उत्तम पद्धतीने कमी करता येतात. हेच तूप नाकामध्ये टाकलं म्हणजेच नस्य केलं तर बुद्धिस्मृती आणि एकाग्रता उत्तम पद्धतीने वाढते. एकंदरीत ही वनस्पती जर पाहिली तर तुरट रसाची आहे, शीतवीर्याची आहे आणि कोरडेपणा शरीरात आणण्याची आहे. त्यामुळे संपूर्ण अंगाला लावण्यासाठी याचा उपयोग आपण घाम घालवण्यासाठी सुद्धा करू शकतो. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नक्कीच आयुर्वेदिक उपचार कसे उपयोगी पडतात स्त्री पुरुष वंध्यत्वावर हेच आज आपण जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर आबासाहेब रणदिवे. प्रेक्षको, जसं मगाशी एका ब्रेक आधी मी तुम्हाला सांगितलं की पालकाचा जो तुमचा उपयोग आहे तो तुमच्या जेवणात वाढवा. पण यासोबतच तुम्हाला असं सांगू इच्छिते की नुसतं तू बदाम खाल्ल्यानेच त्वचा चांगली होते असं नाही, तर रताळ्यामध्ये सुद्धा बीटा कॅरोटीन असतात ज्यामुळे त्वचा तुमची ओलसर राहील, हेल्दी राहील. यासोबत तुम्ही काकडी खाऊ शकतात. डॉक्टर, आपल्याला ब्रेकला जाण्याआधी स्वामी महेश यांचा प्रश्न आलेला होता, त्यांचं काय उत्तर द्याल सर? तर त्यांनी असं सांगितले की त्यांच्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठरण्यास असमर्थ ठरत आहेत. खरं तर अशा पुरुषांमध्ये पाहिलं तर पुरुषत्व कमी व्हायला लागलेली ही सुरुवात आहे. तर आता जर पाहिलं तर तरुण मुलांमध्ये जर दर 100 मुलांपैकी जर पाहिलं तर आपण 70 ते 80% मुलांमध्ये शीघ्रपतनाचा त्रास होतो. म्हणजे त्यांची इच्छा असते अशा पुरुषांची, परंतु त्यांच्या इंद्रियामध्ये एवढी ताठरता येत नसते आणि त्याच्यामुळे ते त्या स्त्रीबरोबर शारीरिक सुख ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे पुढे त्यांना अपत्यप्राप्ती झाली नाही. तर याविषयी आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप चांगलं वर्णन वाजीकरण शास्त्रामध्ये आलेलं आहे. तर आपण त्यात थोडक्यात त्यांना आपण वाजीकरणाविषयी माहिती द्या. वाजी म्हणजे घोडा आणि ज्या शास्त्रामध्ये घोड्याप्रमाणे मैथूर सामर्थ्य करण्याचे वर्णन आलेलं आहे त्या शास्त्रात वाजीकरण शास्त्र असं म्हटलं आहे. आणि हे पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं तर एका पुरुषाला अनेक पत्नी होत्या आणि त्याच्यामुळे या वाजीकरण औषधांचा खूप उपयोग केला जात असे. म्हणजे जगातील अनेक देशातील राजे त्यांच्या या वाजीकरण औषध घेण्यासाठी आपल्या भारतामध्ये येत असत. पती पत्नी जर पाहिलं तर जगातली सगळी सुख एकीकडे आणि पती पत्नी शारीरिक सुख हे एकीकडे केलं जातं. म्हणजे त्याची तुलना कशाशी करता येत नाही. अनेक पुरुषांमध्ये आपल्याला हा समस्या आता जाणवतो, परंतु कसं बोलायचं म्हणजे या व्यक्तीने आपल्याला प्रश्न विचारला पण अनेक पुरुष याविषयी विचारत आहेत. तर आयुर्वेद शास्त्रामध्ये याविषयी खूप चांगली औषध आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की शारीरिक शक्ती एवढी वाढायला लागते की ते त्यांच्या स्त्रीला शारीरिक सुख देऊ शकतात आणि त्याच्यामुळे अपत्यप्राप्ती सहजासहजी घडू शकेल. म्हणजे साक्षात पुरुषाला पुरुषत्व बनवणे आणि स्त्रीला साक्षात स्त्रीत्व बनवणं हे वाजीकरण औषधांनी होऊ शकतं. तर या पुरुषांनी जर दररोज जेवणामध्ये दुधाचं म्हणजे आहाराविषयी सांगायचं जेवणामध्ये दुधाचा वापर केला भरपूर तर त्याचा खूप चांगला फायदा होईल. उडीदासारखे पदार्थ आठवड्यातून 2 ते 3 वेळा उडीदाचे पदार्थ आणि जवळच्या वैद्याकडून मी जे आता वाजीकरण शास्त्राचा जो उहापोह केला तर जवळच्या वैद्याकडून जर त्यांनी वाजीकरण औषध जर घेतली तर त्यांचे शारीरिक संबंध व्यवस्थित येतील आणि पुढे त्यांना अपत्यप्राप्ती होण्यास मदत होईल. नक्कीच. या पुरुष वंध्यत्वाविषयी आपण अजून चर्चा करायचीच आहे, पण सर मी तुम्हाला परत स्त्री वंध्यत्वाकडे नेते. पीसीओडी आणि ट्यूबल ब्लॉक याविषयी आपण चर्चा केलीच आहे, पण या व्यतिरिक्त अजून दुसरी कुठली कारणं आहेत का?
अनेक स्त्रियांमध्ये किंवा आपण तरुण मुलीमध्ये पाहिलं तर अनियमित मासिक पाळी हे एक खूप कारण राहतं. आता जे कॉलेजला अनेक मुली जात असतात तर त्यांच्यामध्ये मासिक पाळीचे नियम अजिबात पाळले जात नाही. म्हणजे फास्ट फूड खाणं, अवेळी जेवण करणे, खूप जागरण करणं, गोळ्या सर घेतल्या जातात थोडंसं पोटात दुखलं तरी. आणि बऱ्याच मुली काय होतं की मासिक पाळीच्या वेळी जो रक्त जात असतो त्याच्यामुळे जो स्त्राव होत असतो तर तो नको, याच्यासाठी मी पाळी लांबवण्यासाठी गोळ्या घेत असतो. किंवा आपण जर खेड्यामध्ये जर पाहिलं तर अनेक स्त्रिया जर पाहिलं तर काहीतरी समारंभ आला किंवा धार्मिक कार्य आले तर त्याच्यामध्ये त्या गोळ्यांचं सेवन करतात आणि अशामुळे त्यांच्यामध्ये मासिक पाळी अनियमित होते आणि त्याचाही वंध्यत्वामध्ये रूपांतर होतं. अनेक स्त्रियांच्या जेव्हा श्वेतस्राव म्हणजे अंगावरून पांढरं जाणं किंवा तांबडं जाणं याच्यामुळे सुद्धा वंध्यत्व आलेलं जाणवतं. अनेक मुलींची म्हणजे शिक्षणासाठी म्हणा किंवा काही इतर कारणांनी बऱ्याच वेळा उशिरा लग्न होतं आणि ज्या स्त्रियांमध्ये उशिरा लग्न होतं त्यांच्यामध्ये वंध्यत्व आलेलं आपल्याला आढळून येतं. अनेक मुली किंवा स्त्रियांमध्ये पाहिलं आपण तर त्या अतिशय कृश असतात किंवा त्यांच्यात रक्ताचं प्रमाण कमी असतं. काही स्त्रिया ह्या अतिशय जाड असतात म्हणजे स्थूल असतात, त्यांच्यामध्येही वंध्यत्व आपल्याला आढळून येतं. अशा काही आपल्याला मुली किंवा स्त्रिया आपल्याकडे रुग्ण म्हणून येतात की त्यांना वयाची 20-25 वर्ष झाली तरी मासिक पाळीच आलेली नसते आणि त्याच्यामध्ये वंध्यत्व आपल्याला जाणवतं. तर मासिक पाळी काय येत नाही तर काही स्त्रियांमध्ये जर पाहिलं आपण तर जो गर्भाशय जो आकार प्राकृत असायला पाहिजे त्याऐवजी त्यांच्या शरीरामधील जे गर्भाशय आहे ते अतिशय लहान असतं. काही स्त्रियांमध्ये जर पाहिलं आपण तर ओव्हरीचा अजिबात वाढ झाली नसते, खूप कमी वाढ झाली असते आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून त्यांना पाळीच येत नसते. जेव्हा अशा स्त्रिया आयुर्वेद उपचारामध्ये येतात म्हणजे जर आपण पाहिलं तर आधुनिक उपचार पद्धतीमध्ये म्हणजे ओव्हरीचा आकार वाढवून किंवा गर्भाशयाचा आकार वाढवून यासाठी अजिबात औषध नाहीत, पण आयुर्वेदामध्ये याची खूप छान औषध आहेत. आणि ज्या स्त्रियांना आयुष्यात कधीही पाळायला नाही म्हणजे कितीतरी मुली असतात की 20-20 वर्ष पाळले नाही अशा स्त्रियांमध्ये जर आपण औषधोपचाराने नंतर पाळी यायला सुरुवात होते आणि त्यांच्यातलं वंध्यत्व नष्ट झालेली अनेक उदाहरणं आहेत. अनेक स्त्रिया येतात की त्यांची ओव्हरी अतिशय लहान असते तर त्यांची ओव्हरीचाही आकार आपण औषधाने नंतर पुन्हा वाढवू शकतो. तर या अशी ही अनेक कारण आपल्याला नैसर्गिकरित्या आपण त्यांना बरं करू शकतो. हे खूप छान सर डॉक्टर तुम्ही सांगितलं. सर याविषयी मला तुम्हाला अजून विचारायचं आहे असं की बऱ्याच वेळेला अशा काही वंध्यत्व असलेल्या स्त्रियांना टॉर्च टेस्ट करायला सांगतात तर त्या टॉर्च टेस्ट विषयी सुद्धा सांगा मला. ज्या स्त्रियांमध्ये टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह येते अशा स्त्रियांमध्ये अबॉर्शन होत असते. अबॉर्शन म्हणजे गर्भपात. तर काही स्त्रियांमध्ये जेव्हा वारंवार गर्भपात होत असतो ते त्याचं कारण हे टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह असणं असं असतं. साधारणपणे एक 3 वर्षापूर्वी माझ्याकडे एक स्त्री आली होती की तिला 3 महिन्याचा गर्भधारणा झालेली होती आणि त्याच्यानंतर तिला म्हणजे गर्भधारणा असताना तिच्या अंगावरून रक्त जात होतं. ती ज्या डॉक्टरांमध्ये म्हणजे आधुनिक डॉक्टरांकडे ती उपचार घेत होती त्या डॉक्टरांना दाखवलं पण त्या डॉक्टरांनी सांगितलं की आता तुमचा गर्भपात होणार नाही, आपण ते थांबवू शकत नाही. शेवटचा उपाय म्हणून त्यानंतर आपल्याकडे उपचारासाठी आल्या होत्या. आणि आयुर्वेदामध्ये एवढी छान औषधं असू शकतात असं खरं तर कोणाला माहिती नसेल. आणि जेव्हा आपण त्या स्त्रीला उपचार केला तेव्हा फक्त म्हणजे तिला सकाळी 8 वाजल्यापासून रक्तस्राव होता, साधारण आपल्याकडे ती 4 वाजता आली होती आणि आपण औषधं तिला दिल्यानंतर फक्त 2 तासात तिचा गर्भस्राव म्हणजे रक्त जाण्याचं प्रमाण पूर्णपणे थांबलं आणि पुढे तिची प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली आणि एक तिला चांगलं अपत्यप्राप्ती झाली. तर आता हा जो प्रश्न आहे की बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न असेल की अनेकांचं जेव्हा असं रक्तस्राव होतो म्हणजे गर्भिणी आहे आणि तिचा रक्तस्राव होतो तर अशा रुग्णांनी म्हणजे चिंता करण्याचं आता काही कारण नाही. तर तुम्ही जवळच्याच आयुर्वेद तज्ञाकडे जर गेलात फक्त त्यांनी लगेच जायला हवं 2-4 तास किंवा त्या दिवसभरात लवकरात लवकर जर गेल्या तर त्या वैद्याकडून जर तुम्ही औषधं घेतली तर त्या नक्कीच आपला गर्भस्राव थांबवू शकतात. आणि कदाचित त्या वैद्याकडे गेल्या असेल आणि त्या वैद्यांना हे जर औषध माहित नसेल तर माझा नंबर जो आता स्क्रीन येतो तर तो नंबर त्यांना द्यावा आणि त्यांना मला फोन करायला सांगा, मी त्यांना नक्कीच औषध सांगेन. आणि अनेक शेकडो आपण बाळांचं प्राण नक्की वाचवू शकू. म्हणजे आयुर्वेदात इतकं छान औषध आहे की फक्त 2 ते 3 तासात पूर्णपणे रक्त थांबवू शकू आपण. नक्कीच खूप छान सांगितलं. अगदी कमी वेळातच आपल्याला आयुर्वेदाचा सुद्धा उपचार मिळू शकतो असंच डॉक्टरांचं म्हणणं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, फार लांबून आपल्याशी बोलतायत. रेश्मा उबाळे बोलतायत सांगली इथून. नमस्कार रेश्माजी. हॅलो. नमस्ते सर. नमस्ते मॅडम. नमस्ते, बोला. सर माझा प्रश्न असा आहे की बोला. माझे हॅलो बोला आपला प्रश्न सलग विचारा. गर्भाशयाचे जे नस असतात ना सर ते ब्लॉक आहे असं मला सांगितलेलं आहे आणि मी ते चेक करून सुद्धा घेतलेलं आहे आणि टॉर्च मध्ये फॉल्ट आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि परत नंतर आता म्हणजे ब्लॉक आहे म्हणून सांगितले, मग त्याला मला काय करावं लागणार आहे? ठीक आहे. धन्यवाद. तर आता यांचा ट्युबल ब्लॉक आहे तर यांनी जवळच्या वैद्याकडून क्षार तेलाचा उत्तर बस्ती जर करून घेतला म्हणजे मासिक पाळीच्या नंतर 5 ते 8 दिवसामध्ये जर त्यांनी उत्तर बस्ती करून एक 3 ते 4 सेटिंग घेतल्या तर यांचा ट्युबल ब्लॉक पूर्णपणे जाईल आणि त्यांना गर्भधारणा होईल. डॉक्टर, आपण थायरॉइडचा मगाशी प्रश्न घेतला की थायरॉइडमुळे सुद्धा इन्फर्टिलिटी होऊ शकते, पण याविषयी तुम्ही अजून काय सांगाल?
थायरॉइड जो आजार आहे आपण सांगितले कफधातू आहे शरीरामध्ये तो खूप वाढलेला असतो आणि त्याच्या अनुषंगानेच हा आजार झालेला असतो. आणि जेव्हा आपण तो कफात्मक जो आहार आहे तो जर बंद केला किंवा प्राणायाम आपण जर भरपूर प्रमाणात जर नित्यनेमाने त्या स्त्रियांनी दररोज प्राणायाम केले, व्यायाम केला आणि आयुर्वेदातली वमन नावाची ट्रीटमेंट घेतली आणि बस्ती उपचार घेतले तर थायरॉइड पूर्णपणे नॉर्मल होतो. सकाळी जर विदारी नावाचं एक चूर्ण असतं ते दररोज दुधासोबत जर 1 चमचा चूर्ण घेतलं, 6 महिने जर कंटिन्यू रेग्युलर घेतलं तर अशा स्त्रियांमध्ये सुद्धा थायरॉइड कमी होतं आणि त्यांना गर्भधारणा होण्यास मदत होते. अगदी बरोबर. डॉक्टर, आपण अपत्यप्राप्तीविषयी मुळात चर्चा करतोय. वंध्यत्वापेक्षा अपत्यप्राप्ती कशी प्राप्त होईल? डॉक्टर, आपण जेव्हा असं म्हणतो की ही एक नैसर्गिक क्रिया आहे, याच्यामध्ये नैसर्गिकरित्या अपत्य प्राप्त होणं गरजेचं असतं, मुळातच मला तुम्हाला असं विचारायचं आहे की लग्न होऊ शकत नाही किंवा लग्न करण्याची इच्छा होत नाहीये, हे सुद्धा एक लक्षण असू शकतं का वंध्यत्वाचं? हा मॅडम, तुम्ही खूपच छान प्रश्न विचारलेला आहे. कारण तर हा आजकाल बऱ्याचशा तरुणांना पडलेला प्रश्न आहे. बरेचसे तरुण फोन करत असतात आणि मला विचारत असतात की डॉक्टर मला इच्छा होत नाहीये, म्हणजे स्त्रीविषयी इच्छा होत नाही किंवा मला असं वाटतं की मी लग्न करूच नाही. आणि घरामध्ये त्याच्या म्हणजे वय झालेलं आहे म्हणून त्याच्या घरातले जे मंडळी आहेत किंवा आई वडील किंवा पालक आहेत त्यांच्यासाठी मुली शोधत नाही. हा सांगत असतो की नाही मला लग्न करायचंच नाहीये. कारण का त्याच्यामध्ये त्याला कुठंतरी कमतरता म्हणजे पुरुषत्वाची कमतरता जाणवत असते आणि अशा वेळेस अशा मुलांना उपचार करणं खूप गरजेचं असतं. साधारणपणे काही वर्षापूर्वी माझ्याकडे एक मुलगा आलेला होता. त्याचं लग्न होऊन 3 महिने झाले होतं आणि जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा त्याचे जे पालक सोबत आले होते, मी त्याचा चुलता त्याच्या सोबत आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की हा आता आत्महत्या करायचं म्हणतो आहे. मला ते ऐकून खरं तर धक्काच बसला. कारण का तर गोष्ट अशी होती त्याच्या बाबतीत की गेली 3 महिने लग्न होऊन झालं होतं पण त्याचे एकदाही त्या स्त्रीशी त्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध आले नव्हते. आणि जेव्हा इतिहास पाहिला आपण तर तेव्हा असं लक्षात आलं की तो लग्नाला तयारच नव्हता. म्हणजे तो लग्न करण्यास नकार देत असतानाही त्याच्या पालकांनी त्याचं लग्न केलं आणि पर्यायाने असं झालं की त्याच्यामध्ये शिथिलता खूप होते. ते स्त्री बरोबर त्याच्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवू शकत नव्हता आणि त्याच्यामुळे लग्न केल्यामुळे त्याच्यानंतर अशी त्याला पाळली की आता मी आपल्या पत्नीला काय सांगू किंवा काय उत्तर देऊ याने त्याला खूप ग्रासलं होतं आणि त्याच्यामुळे तो आत्महत्येचा विचार करू लागला होता. हे खूप असे रुग्ण आहेत की जे आत्महत्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तर अशा रुग्णांना एक चांगला सल्ला आहे की अशाने आता काही भिवून जाण्याचं किंवा घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आयुर्वेदात एवढी छान औषधं आहेत. तर तो जो मुलगा आला होता त्याला आपण म्हणजे मज्जा धातू जे आपण सांगितलं म्हणजे मज्जेपासून शुक्र धातूची निर्मिती होते. तर मज्जा तेला तर त्याला आपण बस्ती दिला आणि त्याच्यानंतर साधारणतः 1 महिन्यामध्ये तो आपल्या पत्नी शारीरिक सुख देण्यास समर्थ ठरला आणि त्याचं पूर्णतः त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं ते आपण 1 महिन्यामध्ये पूर्ण त्याचं आयुष्य त्याचं मानसिक आरोग्यही वाढलं असेल. नक्कीच. आपल्याला एक प्रेक्षक फोन आलेला आहे. भागवत दुधाटे बोलतायत आपल्याशी परभणीतून. नमस्कार. हा मॅडम, भागवत दुधाटे बोलतो परभणीहून. हा बोला मॅडम. माझं जेव्हा रक्त तपासलं तेव्हा माझे आणि मिसेसचे गुणधर्म हे जुळत नाहीत म्हणते डॉक्टर. तर आमचा गर्भ 2-3 महिन्याचा राहतो आणि म्हणजे पडते पुन्हा. असे 2-4 वेळ झाले मॅडम. वय किती आहे आता दोघांचं? आमच्या दोघांचं वय 34-34 वर्ष आहे सर. 34 वर्ष. 34 आणि 34 आहे. दोघांचे बी सारखंच वय आहे. किती वेळा गर्भपात झालेला आहे? 3 वेळा. गर्भपात झाल्यानंतर शेकशेगडीवर घेतली होती? घेतली होती सर. कंटिन्यू घेतली होती का? किती दिवस घेतली होती अंदाजे? अंदाजे सर मी माझा आयुर्वेदिक कोर्स माझा कोपरगावला सर झालेला आहे. कोपरगावला म्हणजे सर ते आवा डॉक्टरकडे झालेला आहे. झालेला आहे तरी आम्हाला काही अजून काही फरक पडला नाही. बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद भागवतजी. अगदी छान प्रश्न विचारलाय पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत आम्ही एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षक हो, आपल्याला ब्रेकला जाण्याआधी फोन आलेला होता तुमचा. भागवतजी आमच्या प्रश्नाचं उत्तर देणारच आहोत पण तुम्हाला माहिती अशी आहे द्यायची आहे की उद्याच्या आपल्या हॅलो डॉक्टरची पब्लिसिटी पटकन आपण बघून घ्यावी. उद्याच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे वंध्यत्व आणि आयुर्वेद. सहभागी आहेत डॉक्टर विनेश नगरे. रविवारच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे श्वसन संस्थेचे विकार व संयुक्त उपचार. सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील.
सर, ब्रेकला जाण्याआधी फोनचं काय उत्तर द्या तुम्ही भागवतजी? त्यांनी सांगितले की वारंवार गर्भपात होत आहे, तर अशा रुग्णांनी आता यापुढे त्यांनी चान्स घेण्या अगोदर जर दोघांचंही म्हणजे पुरुष आणि स्त्री या दोघांचंही जर पंचकर्म करून घेतलं, म्हणजे वमन, विरेचन आणि बस्ती या तिन्ही क्रिया जर करून घेतल्या तर त्यांना पुन्हा वारंवार गर्भपात अजिबात होणार नाही. तर त्यांनी जवळच्या वैद्याकडून पंचकर्म करून घ्यावं त्यांच्या पत्नीला, तर त्यांचा गर्भपात थांबून जाईल. नक्कीच. डॉक्टर, एक असा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे की पूर्वी असं काही मुलं होत नाही असा काही प्रश्न बहुतेक वेळा येत नव्हता, पण आजकाल ही समस्या खूप जास्त दिसते. याच्या मागे कारण काय? तर या गोष्टीचा आम्ही खूप वेळा विचार केला. पूर्वी जर पाहिलं तर एका पुरुषाला 5-5, 10-10 मुलं व्हायची, पण आता तसं दिसत नाहीये. तर तेव्हा जेव्हा आपण निसर्गाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला त्याची उत्तरं सापडायला लागतात. एक आता सर्वांना समजेल अशा एक छोट्याशा उदाहरणानं मी ही गोष्ट समजून सांगेन की समजा एखाद्या शेतकऱ्याने एखादं वांग्याचं झाड लावलं आणि त्याच्यानंतर त्याने त्या झाडापैकी एखाद दुसरं जर मोठं वांग, पिकलेलं वांग घेतलं आणि त्याच्या बिया धरल्या आणि ते बी पुन्हा शेतात पेरलं, तर त्याच्यापासून पुन्हा वांग्याच्या झाडाची उत्पत्ती होते असते आणि पूर्वीप्रमाणे असं त्याच्यापासून पीक निघत असतं. परंतु आता जर पाहिलं आपण तर हायब्रिड वांगे आहेत बाजारामध्ये. जर त्या शेतकऱ्याने एखादा हायब्रिड वांग्याचं बियाणं विकत घेतलं दुकानातून आणि त्या हायब्रिड बियाणांची लागण केली आणि असं केलं की ते बी त्या झाडाचं, हायब्रिड झाडाचं बियाचं एखादं वांग त्याने घेतलं पिकलेलं आणि ते बी त्याच्या शेतात पेरलं, तर त्याच्यापासून झाड उगवतं, परंतु त्या झाडाला फळधारणा होत नाहीये. आता लक्षात येईल की जेव्हा तो देशी बियाणं लावत होता तेव्हा त्याला फळधारणा होत होती, पण त्या हायब्रिड झाडाचं जर बी पकडलं त्यानंतर त्याच्यापासून मात्र उत्पत्ती होत नाही. मग आता असं वाटेल की असं का घडत आहे, तर ज्या काही कंपन्या असतात या कंपन्यांनी त्या बियामधलं म्हणजे जे नवीन उत्पत्ती करण्याचं मी त्यांना नपुसकत्व बनवलं आहे अशा बियांना. मग असं का केलं त्यांनी? समजा शेतकऱ्याने जर असं एखादं बियाणं नेलं आणि तो त्याच्या शेतात पेरलं, तर पुन्हा तो त्याच्या जवळच बियाणं शेतात पेरेल आणि असं केलं तर त्याचं दुकानं ओस पडतील. आणि या कारणाने त्यांनी त्या बियाणामध्ये मका आहे, गहू आहे, ज्वारी किंवा जे सगळं आपण भाजी बनवतो याच्यामध्ये काही जनुकीय बदल घडवून आणलेले आहेत आणि याचा परिणाम म्हणून आपण जे नपुसकत्व आहार पुरुष खात आहे, म्हणजे हा सगळा आहार आपण घेतोय आणि त्याचा परिणाम आपल्याला पुरुषामध्ये वंध्यत्व प्राप्ती झालेली आढळून येते. पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर समजा म्हाताऱ्या बायका असं सांगायच्या की ज्या एखाद्या जर कोंबड्या असतील एखाद्याच्या घरामध्ये आणि त्याच्यामध्ये जर कोंबडा नसेल तर अशा कोंबड्यांची अंडी खाऊ नका सांगायचं. तर तशा अंड्यांना वार अंडी म्हटलं जातं. म्हणजे त्या अंड्यामध्ये पुरुषत्व नसतं किंवा नवीन उत्पत्ती करण्याची क्षमता नसते. इतका विचार पूर्वी केला जात होता, परंतु आता हा विचार केला जात नाही. खरं तर आता सध्या पूर्वीचे जे नियम होते त्याचा परिणाम सर म्हणून आज आपल्या देशाची लोकसंख्या एवढी आहे, परंतु आता जी आपण सगळी बदललेली जीवनशैली आहे याचा किंवा आता मी जे बियाणांचं उदाहरण सांगितलं याचा परिणाम आपल्याला अजून एक 10-20 वर्षात जाणवायला लागेल आणि नंतर अक्षरशः आपली लोकसंख्या खूप झपाट्याने खाली झालेली आपल्याला आढळून येईल. त्याच्यामुळे नैसर्गिक आहाराचा आपल्याला उपयोग करणं गरजेचं होतं. म्हणजे अनेक पुरुषांमध्ये जर खारट खाण्याचं जर प्रमाण खूप असेल तर लवण रस हा शुक्रग्रस सांगलेला आहे. अनेक पुरुषांना आंबट खाण्याची सवय असते, आंबट खाण्यामुळे शुक्र धातूचा ऱ्हास होतो. अनेक पुरुष जर पाहिलं तर सकाळी दररोज उठल्या कडुनिंबाचा रस पित असतात. काही जण आहे की काही आजार आहे म्हणून किंवा साखरेचा त्रास आहे म्हणून कोरफड किंवा कारल्याचा रस पित असतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वंध्यत्व आढळून आलेलं असतं. पूर्वी 6 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक रुग्ण असा आला होता की तो एकदम दष्टपुष्ट होता व साधारणतः 30 वर्ष वयाचा होता, परंतु त्याला अशी सवय होती दररोज तो उठल्यानंतर सकाळी 1 ग्लास कोरफडचा रस पित होता आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यानंतर त्याच्यात पुरुषत्व पूर्णपणे संपलं होतं. म्हणजे शारीरिक इच्छेचा सुद्धा अभाव झाला होता. आता कोरफड ही जर वनस्पती पाहिली तर एकदम औषधी वनस्पती आहे, परंतु तुमचे योग्य मात्रेत म्हणजे काही त्याचं एक प्रमाण ठरलं ती वैद्याकडून सांगून घेणं दररोज घेणं ते योग्य नाही ना. तर गेली 6 महिने वर्ष दररोज घेतलं आणि त्याचा परिणाम कडू रसाचा अतिसेवनाने म्हणून त्याला वंध्यत्व आलेलं आपल्याला जाणून येत होतं. अनेक पुरुषांमध्ये जर पाहिलं तर व्यसनांचा अतिरेक असतो, दारू आहे, सिगारेट आहे किंवा तंबाखू खाणे आहे, तर याचा परिणाम म्हणून सुद्धा त्यांच्यामध्ये वंध्यत्व आलं होतं. ड्रायव्हिंगचा ज्यांचा व्यवसाय असतो किंवा जे सतत ड्रायव्हिंग करत असतात अशा पुरुषांमध्ये त्या ठिकाणी उष्णता वाढल्यामुळे शुक्राणूची उत्पत्ती कमी झाली आढळून येतं. आघात आहे, काही जणांमध्ये जर पुरुष जननेंद्रियावर जर आघात झाला असेल त्याच्यामुळेही वंध्यत्व आलेले अनेक उदाहरणं आपल्याला आढळून येतात. संसर्गजन्य रोग आहेत याच्यामध्ये की ज्या ठिकाणी जननेंद्रियावर पुरळ येणे आहे किंवा लघवीला आगाग होणे, दाह होणे, खाज होणे इत्यादी लक्षणं सुद्धा अनेक पुरुषांमध्ये आपल्याला वंध्यत्व आढळून येतं. जे पुरुष अतिस्थूल असतात अशा पुरुषांमध्ये सुद्धा शरीराला शिथिल येतं आणि त्याच्यामुळे सुद्धा अशामध्ये वंध्यत्व आपल्याला आढळून येतं. अनेक जे खताचे दुकान असतात म्हणजे रासायनिक कारखान्यात काम करणारे जे पुरुष असतात अशामध्ये सुद्धा वंध्यत्व आलेलं जाणून येतं. खत विक्री करणारे दुकानदार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वंध्यत्व जाणून येतं. साधारणपणे काही दिवसापूर्वी माझ्याकडे एक 27 वर्षाचा तरुण रुग्ण आलेला होतो आणि त्याला
त्याची जर शुक्राणूंची संख्या पाहिली तर 0 इतके स्पर्म काउंट होता, शुक्राणूंची हालचाल 0 होती. मी जेव्हा त्याची संपूर्ण तपासणी केली आणि त्याचा इतिहास घेतला तर असं पाहिलं की तो गेली 10 वर्ष झालं त्याचं खत विकण्याचं दुकान होतं आणि त्याच्यामध्ये तो दररोज बसत होता. तर ते वायू त्याच्या शरीरामध्ये जात होता आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्यात वंध्यत्व आलेलं होतं. त्या रुग्णामध्ये जेव्हा म्हणजे आता त्याचं शुक्राणू डॉक्टर तुमच्याकडून मला ही माहिती घ्यायची, मी तुम्हाला मध्येच थांबवते कारण डॉक्टरांनी आपल्यासाठी खास आरोग्य सल्ला आणलेला आहे, तो वंध्यत्वासाठी उपयुक्तच आहे. बघूया काय आहे तो आरोग्य सल्ला. शुक्राणू कमी असलेल्या रुग्णांनी दररोज 4 ते 5 वडाची फळे खाल्ल्यास शुक्राणूंमध्ये वाढ होण्यास मदत होते. स्त्री वंध्यत्वाच्या रुग्णांनी दररोज सकाळी 1 ते 2 उंबराची पिकलेली किंवा कच्ची फळे खाल्ल्यास फायदा होतो. ज्या स्त्रियांच्या अंगांवरून सतत श्वेतस्राव जात असतो त्यांनी अर्धा चमचा आवळ्याचे चूर्ण पिकलेल्या केळीसोबत खाल्ल्यास श्वेतस्राव बंद होतो. ज्या मुली किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखते त्यांनी अर्धा चमचा खायची हळद अधिक अर्धा चमचा सुंठपूड आणि अर्धा चमचा ओवा 300 मिली पाण्यात उकळून निम्मे पाणी आटल्यावर दिवसभर थोडे थोडे प्यायल्यास ओटी पोटात दुखणे कमी होते. आजचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि त्यातला काही भाग जर बघायचा राहून गेला असल्यास तर तुम्ही तो पुन्हा बघू शकतात 22 डिसेंबरला सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हेही आम्ही जाणून घेण्यास इच्छुक आहोत. याशिवाय कोणी जे डॉक्टर असेल ज्यांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी हा खास पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. याशिवाय facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती दिली आणि ती घटना मला वाटतं तुम्ही पटकन जरा सांगा. आता जो रुग्ण आला तर त्याचं शुक्राणूंची संख्या पूर्णपणे 0 होती, तर त्या पुरुषाची आपण नाडी परीक्षण त्यांना औषधोपचार सुरू. तर अशा रुग्णांमध्ये पंचकर्म खूप महत्वाचं होतं. त्या पुरुषामध्ये स्वतः मी जेव्हा बकरे जे असतात त्या बकऱ्याच्या अंडाशयापासून एक औषधी तूप बनवलं आणि त्या बस्तानमृताचा त्या पुरुषाला 21 दिवसाचा बस्ती दिला आणि 2 ते 3 महिन्यामध्ये त्याची शुक्राणू काउंट जवळपास 0तून 50 लाखापर्यंत गेले आणि त्या शुक्राणूंच्या हालचाली 70% वाढ झाली आणि 6 महिन्यामध्ये त्याला अपत्य प्राप्ती झाली. म्हणजे पंचकर्माच्या जोरावरती 0 शुक्राणू असलेल्या रुग्णामध्ये आपण सहजतेने रिझल्ट देऊ शकतो. डॉक्टर आपल्याकडे वेळ कमी तरी मला तुमच्याकडून थोडक्यात उत्तर असं हवंय की पंचकर्म आणि वंध्यत्व याविषयी थोडक्यात सांगा डॉक्टर. म्हणजे की असं होतं की आयुर्वेद शास्त्रामध्ये पंचकर्म म्हणजे अर्धी चिकित्सा वर्णन केलं आहे, तर वंध्यत्वामध्ये वमन, विरेचन, बस्ती, उत्तर बस्ती याचा खूप फायदा होतो. म्हणजे एखादी जमीन जर पडीक असेल तर ती जमीन पडीक असेल तर त्याच्यामध्ये शेताची जर आपण नांगरणी किंवा कोळपणी केल्यानंतर जसं ती सुपीक होते तसं आयुर्वेद शास्त्रात जे पंचकर्म आहे याच्यामध्ये एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला जर अपत्यप्राप्ती होत नसेल तर त्यांची जमिनीची मशागत म्हणजे पंचकर्म. त्याच्यामुळे प्रत्येक रुग्णाने जर पंचकर्म केलं तर जवळपास 50% रुग्ण हे फक्त ओनली पंचकर्माने नीट होऊ शकतात. प्रेक्षक डॉक्टरने आपल्याला खूप छान माहिती दिली. तरी मी तुम्हाला सर काही असे प्रश्न विचारू इच्छिते जे थोडक्यात आमच्या मनातील प्रश्न दूर करतील. सर आयुर्वेदाने ट्युबल ब्लॉक निघू शकतो का? हो, उत्तर बस्तीने ट्युबल ब्लॉक निघू शकतो. 40 वर्षानंतर सुद्धा वंध्यत्वावर आपल्याला उपचार करता येईल का? जोपर्यंत त्या स्त्रीला मासिक पाळी सुरू असते तोपर्यंत आपण त्या स्त्रीला अपत्यप्राप्ती देऊ शकतो. वंध्यत्वामध्ये म्हणजे व्यायामाचा फायदा होतो का? हो, प्राणायाम आहे किंवा व्यायामाचा खूप चांगला वंध्यत्वामध्ये फायदा होऊ शकतो. नक्कीच. डॉक्टरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आहे. अगदी गावच्या काही घटनांपासून आपल्या जीवनात मध्ये काय बदल घडले पाहिजे हेही डॉक्टरांनी सांगितलंय. प्रेक्षक तुम्हाला असं सांगायचं थोडक्यात असं की बीज अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. जसं बीज रुजण्यासाठी पंचमहाभूताची गरज असते तसंच आपल्यामध्ये सुद्धा नैसर्गिकरित्या आपल्याला जेव्हा अपत्य प्राप्ती हवी असेल तेव्हा नैसर्गिकरित्याच आयुर्वेदाची मदत घेण्याची गरज असते. तेव्हाच आपण म्हणू शकतो की वंध्यत्वाचा हा रस्ता तुम्हाला संतती प्राप्तीकडे नक्कीच नेईल. डॉक्टर तुम्ही आमच्याकडे आलात आणि इतक्या छान आम्हाला समजून सांगितलं एवढ्या गहन अशा विषयावर, त्याबद्दल हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे आणि दूरदर्शनतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.